एक मंत्री, एक इंजिनियर, एक पूल आणि त्या पुलावर घडलेली अशी घटना जी महाराष्ट्राच्या राजकारणात आजही चर्चेत आहे आणि त्याच घटनेचे परिणाम आता समोर येत आहेत. तेव्हा मंत्री नितेश राणे यांनी एका सरकारी अधिकाऱ्यावर चिखल फेकला, त्यांना जबरदस्तीने चिखलात चालायला लावलं आणि ती सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली. तो व्हिडिओ व्हायरल झाला, वाद झाले, गुन्हा दाखल झाला आणि खटला कोर्टात पोहोचला. आता 7 वर्षानंतर त्याच प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला आहे. साध्या सुध्या कुठल्याही नेत्याबद्दल नाही, तर सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या नितेश राणे यांच्यावर आहे. कोर्टाने त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. हे प्रकरण सुरू झाले जुलै 2019 मध्ये. त्या वर्षी पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली परिसरात मुंबई गोवा हायवेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. हायवे रुंदीकरणाचं काम सुरू होतं, पण ते काम निकृष्ट दर्जाचं होतं असा आरोप होता. रस्त्यावर खड्डे, चिखल, पाणी साचण्याचे प्रकार नित्याने झाले होते. त्यामुळे स्थानिक जनतेत प्रचंड असंतोष होता. त्या काळात नितेश राणे काँग्रेसचे आमदार होते. कणकवली मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ते सक्रिय होते. हायवेच्या कामाचा दर्जा आणि नागरिकांना होणारी गैरसोय हा त्यांच्या आंदोलनाचा विषय होता. 4 जुलै 2019 रोजी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक कणकवली जवळील गड नदीवरील पुलावर जमले. त्यांनी NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना त्याच ठिकाणी बोलवलं. हायवेवरील खराब कामाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्याला यावंच लागलं. अधिकारी पुलावर आले आणि त्यानंतरचे घडलं ते कुणाला अपेक्षित नव्हतं. राणे आणि त्यांच्या समर्थकांनी प्रकाश शेडेकर यांना पकडलं, त्यांना जबरदस्तीनं पुलाखालच्या चिखलात उतरायला लावलं आणि त्यांच्यावर थेट बादलीभर चिखल ओतण्यात आला. NHAI सारख्या केंद्र सरकारच्या संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे विटंबना करण्यात आली. हे घडत असताना आजूबाजूला गर्दी होती, कुणाच्या हातात मोबाईल होता. काहींनी हे सगळं शूट केलं. तो व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाराष्ट्रभर तो व्हिडिओ पाहिला गेला. लोक संतापले, काही जण राणे यांच्या बाजूने बोलले, तर काहींनी या अशा वागण्याची निंदा केली. शेडेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या जवळपास 30 जणांवर गुन्हा दाखल केला. IPCच्या कलम 353 म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्याला काम करण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर, कलम 332 म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, कलम 504 म्हणजे शांतता भंग होण्याचा उद्देशाने अपमान आणि कलम 506 म्हणजे गुन्हेगारी धमकी अशा विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. राणे यांना अटकही झाली आणि नंतर जामिनीवर सुटका झाली. त्या काळात नितेश राणे यांनी एक भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की हे आंदोलन जनतेची व्यथा मांडण्यासाठी होतं. रोज चिखलात चालणाऱ्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो तो अनुभव अधिकाऱ्यांनाही यावा असा त्यामागचा उद्देश होता असं ते म्हणाले. मात्र कायद्याच्या दृष्टीने हे कारण पुरेसं नव्हतं. पुढे नितेश राणे यांनी काँग्रेस सोडली, भाजपमध्ये प्रवेश केला, आमदार झाले आणि महायुती सरकारमध्ये मंत्रीपदही मिळवलं. पण कोर्टात खटला सुरूच राहिला. 7 वर्ष साक्षी पुरावे, युक्तिवाद यात गेले. 28 एप्रिल 2026 सिंधुदुर्गच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश VS देशमुख यांनी निकाल वाचला. कोर्टाने दंगा, सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ला आणि गुन्हेगारी कटाचे गंभीर आरोप पुराव्या अभावी फेटाळले. नितेश राणे यांच्यासह सर्व 29 अन्य आरोपींना या आरोपातून निर्दोष सोडण्यात आलं. पण एका आरोपात न्यायालयाने राणे यांना दोषी ठरवलं. कलम 504 अंतर्गत म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी जाणून बुजून अपमान करून शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण केल्याबद्दल त्यांना 1 महिन्याचा साधा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला. न्यायाधीश देशमुख यांनी निर्णयात स्पष्टपणे लिहिलं, राणे यांचा उद्देश हायवेच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधण्याचा असला तरी सार्वजनिक ठिकाणी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कुणालाही नाही. जर असे प्रकार सुरू राहिले तर सरकारी कर्मचारी आपले काम सन्मानाने करू शकणार नाही. न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा विधान केलं. कायदे करणाऱ्यांनी कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं. हे केवळ राणे यांना उद्देशून नव्हतं, ते संपूर्ण राजकीय वर्गाला एक संदेश होता. कोर्टाचा निर्णय जाहीर होताच नितेश राणे यांच्या वकिलांनी तातडीने हालचाली केल्या. त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी त्याच दिवशी सत्र न्यायालयात सजेवर स्थगितीसाठी अर्ज दाखल केला.
न्यायालयाने अर्जाची दखल घेत शिक्षेवर तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे नितेश राणे यांना सध्या तुरुंगात जावं लागणार नाही. मात्र 1,00,000 रुपयांचा दंड भरण्याचं बंधन कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच वकिलांची उच्च न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. प्रकरण आता उच्च न्यायालयात जाईल, जिथे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पुन्हा ऐकले जातील. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा आहे. विरोधक या निर्णयाचा उल्लेख करताना मंत्रिपदाच्या नैतिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित करत आहेत की त्यांना जनतेसाठी रस्त्याचा प्रश्न उचलला होता आणि उच्च न्यायालयात सत्य समोर आलं. नितेश राणे हे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून ते काम पाहतात. महायुती सरकारामध्ये त्यांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. अशा परिस्थितीत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवणं हे राजकीय दृष्ट्या एक मोठा धक्का आहे. या प्रकरणाची अजून एक वेगळी बाजू म्हणजे नितेश राणे यांनी सांगितलेला उद्देश चुकीचा नव्हता. रस्त्याची अवस्था खरोखरच बिकट होती, जनतेची व्यथा खरी होती, पण न्यायालयानं एक गोष्ट स्पष्ट केली. उद्देश कितीही चांगला असो, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणं लोकशाहीत मान्य होत नाही. हे प्रकरण पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो, लोकनेत्यांनी आपलं काम करताना कोणत्या मर्यादा पाळाव्यात? जनतेचा राग व्यक्त करण्यासाठी कोणताही मार्ग वापरला तर चालेल का? आता हे उत्तर उच्च न्यायालय देणार आहे. पण तरी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.